काय कॉट थिटा इज इक्वल टू काय की ट्रिग्नोमेट्री च्या रिलेटेड जे बेसिक होतं ते आपण कालच्या लेक्चरला पाहिलं. ठीक आहे, एक क्विक रिव्हिजन करूया आपण त्याची. की काय आपण रेशोज पाहिले की साइन थिटा इज इक्वल टू काय, त्याच्यानंतर कॉस थिटा इज इक्वल टू किती, त्याच्यानंतर टॅन थिटा इज इक्वल टू काय, कॉट थिटा इज इक्वल टू काय, सेक थिटा इज इक्वल टू किती आणि कोसेक थिटा इज इक्वल टू किती. तर काय साइन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. त्याच्यानंतर कॉस थिटा इज इक्वल टू काय ॲडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. टॅन थिटा इज इक्वल टू काय ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजसंट साइड. आणि त्याच्यानंतर कॉट थिटा ॲडजसंट साइड डिवायडेड बाय ऑपोजिट साइड. त्याच्यानंतर काय पाहिलं सेक थिटा हा काय कॉस थिटाचा रेसिप्रोकल आहे, त्यामुळं हायपोटेनस डिवायडेड बाय ॲडजसंट साइड. आणि लास्ट कोसेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनस डिवायडेड बाय ऑपोजिट साइड. ओके, हे काय टॅन आणि कॉट एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, कॉट आणि सेक एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत आणि साइन आणि कोसेक एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण यांच्यामधले रिलेशन्स बघितले. काय पहिलं रिलेशन साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण की कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. थर्ड टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा. चौथा टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. अशा पद्धतीनं हे रिलेशन्स पाहिली. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, तर कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा, वाइस वर्सा. आणि त्याच पद्धतीनं हे पण काय होईल सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. याच पद्धतीनं हे काय होईल कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा आणि टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग कॉट थिटा इज इक्वल टू काय येणार आहे कॉस थिटा अपॉन साइन थिटा. अशा पद्धतीने हे 4 रिलेशन्स आहेत आणि त्या 4 रिलेशन पासून अजून 4 बनतात, म्हणजे एकूण 8 रिलेशन्स असे झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर काय पाहिलं आपण त्याच्यानंतर आपण पाहिलं की ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. काय बघितलं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. पहिली आयडेंटिटी काय होती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि त्याच्यापासून बनवलेल्या 2 आयडेंटिटीज. ही बेसिक आयडेंटिटी ही आहे. दुसरी बेसिक आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि याच्यापासून 2 आयडेंटिटी अजून बनतात की 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि दुसरी टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि तिसरी बेसिक आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग याच्यापासून पण 2 आयडेंटिटीज पुन्हा बनतात. कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. अशा पद्धतीने आपण या 3 आयडेंटिटीज पाहिल्या. ओके, आज आपण काय बघणार आहे आज आपण या ट्रिग्नोमेट्रीचे ऍप्लिकेशन्स कसे करायचे, ऍप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम बघणार आहे.
बघा चला ऍप्लिकेशन बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ऍप्लिकेशन बघण्याच्या आधी आपण काही कॉन्सेप्ट बघूया. पहिली कॉन्सेप्ट आहे लाईन ऑफ विजन. पहिली कॉन्सेप्ट आहे लाईन ऑफ विजन. बघा लाईन ऑफ विजन. बघ काय म्हटलं डेफिनेशन काय आहे लाईन ऑफ विजनची. इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट अ लोकेशन ए, ओके, म्हणजे याच फिगर मध्ये बघूया आपण. स्टँडिंग ॲट अ लोकेशन ए, लुकिंग ॲट अन अ पॉइंट बी, लुकिंग ॲट अन अ पॉइंट बी, या पॉइंट बी कडं म्हणजे याच्याकडे बघतोय. ठीक आहे, याच्याकडे बघतोय. देन द लाईन ए बी इज कॉल्ड लाईन ऑफ विजन. देन ए बी इज कॉल्ड म्हणजे या लाईनला आपण काय म्हणणार आहे, लाईन ऑफ विजन. म्हणजे थोडक्यात काय, आपण ज्याच्याकडे बघतो आणि आपण जिथे उभे आहे त्या ठिकाणापासून त्या ऑब्जेक्टचं, ज्या ऑब्जेक्टकडे आपण बघतोय ती लाईन, ते डिस्टन्स म्हणजे लाईन ऑफ विजन. ओके, लाईन ऑफ विजन म्हणजे काय, तर ऑब्झर्वर जिथं उभा आहे त्या ठिकाणापासून जिथं ऑब्जेक्ट आहे त्या ठिकाणापासूनचं जे अंतर आहे ए बी, आता या ठिकाणी काय अंतर ते ए बी, त्याला आपण काय म्हणणार, लाईन ऑफ विजन. पहिली कॉन्सेप्ट क्लिअर आहे. बघा आता ही कॉन्सेप्ट बघूया, अँगल ऑफ इलेव्हेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे काय, इफ अन ऑब्झर्वर ॲट ए ऑब्झर्व्स द पॉइंट बी विच इज ॲट अ लेवल हायर दॅन ए, हे खूप महत्वाचं आहे. लेवल हायर दॅन ए, जिथं ए हा ऑब्झर्वर उभा आहे, जिथं ए हा ऑब्झर्वर उभा आहे त्याच्यापासून जो ऑब्जेक्ट आहे तो काय पाहिजे, हायर पाहिजे. त्याच्यापासून तो ऑब्जेक्ट काय पाहिजे, हायर पाहिजे. अँड एम इज हॉरिझॉन्टल लाईन. एम ही काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, क्षैतिज समांतर, हॉरिझॉन्टल लाईन, बरोबर. पॅरलल टू लँड किंवा पॅरलल टू अर्थ असं म्हटलं तरी चालेल, हॉरिझॉन्टल लाईन. देन अँगल बी एम इज कॉल्ड अँगल ऑफ इलेव्हेशन. बघा अँगल ऑफ इलेव्हेशनला काय म्हणायचं की इफ अन ऑब्झर्वर ए observes the point B which is at a level higher than A, तो A च्या काय वर आहे, A पेक्षा जास्त उंचीवरती आहे आणि त्या उंचीवरती तो काय बघतोय, ए बी या लाईन ऑफ विजन नुसार तो बी कडे बघतोय. देन अँगल बी ए एम, देन अँगल बी ए एम हा जो अँगल आहे, हा जो अँगल आहे त्याला काय म्हटलं जातं, अँगल ऑफ विजन. याला काय म्हटलं जातं, अँगल ऑफ विजन, सॉरी अँगल ऑफ इलेव्हेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनला लाईन ऑफ विजन केलेला जो अँगल आहे, हॉरिझॉन्टल लाईनला लाईन ऑफ विजन जो केलेला अँगल आहे त्याला काय म्हटलं जातं, अँगल ऑफ इलेव्हेशन. आणि अँगल ऑफ इलेव्हेशन कधी असणार आहे, नेहमी जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्झर्वर पेक्षा काय पाहिजे, हायर लेवलला पाहिजे, त्यावेळेस त्याला काय म्हणणार, अँगल ऑफ इलेव्हेशन. ओके, तिसरी कॉन्सेप्ट आहे बघा याच्यातली, अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन, इफ अन ऑब्झर्वर ए ॲट ए observes the point C which is level which is at a level lower than A. बघा इथं महत्वाची कंडिशन आहे, जसं मी तुम्हाला मागे सांगितलेलं की अँगल ऑफ इलेव्हेशन साठी तो काय पाहिजे,
हायर लेवलला पाहिजे. तसंच अँगल ऑफ डिप्रेशन होण्यासाठी तो ऑब्झर्वर पेक्षा लोअर लेवलला पाहिजे. अँड एम इज हॉरिझॉन्टल लाईन. एम काय आहे? हॉरिझॉन्टल लाईन आहे. हे बघा, ही हॉरिझॉन्टल लाईन नेहमी जी लाईन पॅरलल आहे, जमिनीशी समांतर आहे, त्याला हॉरिझॉन्टल लाईन म्हणायचं. क्षितिज समांतर रेषा आपण ज्याला मराठीत आपण म्हणतो. एम इज अ हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे. द अँगल MAC इज कॉल्ड अँगल ऑफ डिप्रेशन. मग हा जो MAC आहे याला काय म्हणणार आपण? अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे. तो सी या ऑब्जेक्टकडे बघतोय ए या पॉइंट पासून, आणि त्याचे अँगल ऑफ हॉरिझॉन्टल लाईन काय आहे? ही. लक्षात आलं? मग अँगल MAC हा जो अँगल आहे याला काय म्हणायचं? अँगल ऑफ डिप्रेशन. ओके. बघा, हा ऑब्झर्वर इथं आहे आणि ऑब्जेक्ट इथं आहे. ही काय झाली? नेहमीच हॉरिझॉन्टल लाईन. आणि इथून या ऑब्जेक्टकडे आपण जर का बघत असू तर हा काय झाला? अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन नेहमी लक्षात ठेवा. मग हा जर का अँगल ऑफ डिप्रेशन समजा 30 डिग्री असेल तर ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, बरोबर? ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे पॅरलल टू आपली जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला पॅरलल असणारी ही हॉरिझॉन्टल लाईन. जर का हा 30 डिग्री असेल तर हा पण किती असणार आहे? 30 डिग्री असणार आहे. लक्षात ठेवा. ऑब्झर्वर कुठं आहे? या ठिकाणी. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट कुठं आहे? या ठिकाणी. लक्षात ठेवा. हा इथं काय आहे? ऑब्जेक्ट आहे ज्याच्याकडे आपण बघतोय. आणि ऑब्झर्वर कुठं आहे? इथं आहे. आणि हा खाली बघतोय. ही लाईन ऑफ विजन आहे. लक्षात ठेवा. ही काय आहे? लाईन ऑफ विजन. आणि हॉरिझॉन्टल लाईन बरोबर लाईन ऑफ विजन केलेला जो अँगल आहे तो अँगल ऑफ डिप्रेशन. आणि तो जर का 30 डिग्री सेल्सिअस असेल, 30 डिग्री असेल, सॉरी 30 डिग्री असेल, तर हा सुद्धा अँगल जो आहे तो काय असणार आहे? 30 डिग्री असणार आहे. ओके, समजलंय का? हे कशासाठी काढावं लागतं? कारण आपल्याला हे डिस्टन्स, ही हाईट झाली, ही हाईट दिली जाते, किंवा हे डिस्टन्स दिलं जातं, किंवा हे काय दिलं जातं? डिस्टन्स दिलं जातं. आपल्याला हे डिस्टन्स नाही दिलं जात. ठीक आहे. अँगल ऑफ इलेव्हेशनच्या वेळी काही नाही. अँगल ऑफ इलेव्हेशनच्या वेळी सरळ आहे की तुम्हाला हे डिस्टन्स दिलं जातं, किंवा हे डिस्टन्स दिलं जातं, किंवा हाईट दिली जाते. ओके. चल, नेक्स्ट क्वेश्चन बघूया याच्यावरचा. याच्यावरचा पहिला क्वेश्चन बघा. काय आहे फर्स्ट क्वेश्चन? फ्रॉम अ पॉइंट 20 meter away from the foot of the tower, the angle of elevation of the top of the tower is 30 degree. Then find the height of a tower. क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन काय म्हणतोय की एक टॉवर आहे आणि त्याच्या टॉपकडं अँगल ऑफ इलेव्हेशन म्हटलं की लक्षात ठेवायचं ऑब्जेक्ट हा काय आहे? हायर दॅन द ऑब्झर्वर. ठीक आहे. आणि ही काय आहे? ही लाईन ऑफ विजन आहे. ओके. आणि ही काय आहे? हॉरिझॉन्टल लाईन आहे. आणि ही काय आहे? त्या हा तो टॉवर आहे. ओके. आणि या टॉवरच्या टॉपकडं ऑब्झर्वर काय करतोय? बघतोय. इथं फ्रॉम अ पॉइंट 20 meter अवे फ्रॉम द फूट ऑफ द टॉवर. हा काय आहे? फूट ऑफ द टॉवर. आणि ऑब्झर्वर इथं आहे, म्हणजे हा 20 मीटर लांबून त्याच्या टॉपकडे बघतोय. ओके. आता इथं द अँगल ऑफ इलेव्हेशन किती दिलंय?
हे बघा, ही लाईन ऑफ विजन आहे आणि ही हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि हॉरिझॉन्टल लाईनला लाईन ऑफ विजननं केलेला अँगल ऑफ इलेव्हेशन आहे आणि तो किती आहे? 30 डिग्री आहे. लक्षात ठेवा, हा 30 डिग्री आहे, ना की हा 30 डिग्री नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, लाईन ऑफ विजननं लाईन ऑफ हॉरिझॉन्टलला केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इलेव्हेशन. ठीक आहे, तो 30 डिग्री आहे आणि आपल्याला विचारले काय? फाइंड द हाईट ऑफ द टॉवर. म्हणजे आपल्याला हे अंतर काढायचं आहे. ओके, जे हाईट ऑफ द टॉवर हे अंतर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, बघा कसं काढता येईल आपल्याला. हे बघा, आपल्याला ही बाजू माहिती आहे, हा काय? राईट अँगल आहे आणि आपल्याला माहिती आहे की टॅन थीटा काय असतो? टॅन थीटा काय असतो? आता या बाजूला मी एक्स म्हटलं, या बाजूला काय म्हटलं? एक्स म्हटलं. टॅन थीटा किंवा इथं आता काय? टॅन थीटा इज इक्वल टू काय? टॅन 30. टॅन 30. ठीक आहे, आणि टॅन 30 काय आहे बघा इथं? टॅन 30 ची ऑपोजिट साइड ही आहे. ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. आताच आपण रिव्हिजन मध्ये बघितलं की टॅन थीटा इज इक्वल टू opposite side divided by adjacent side. So tan 30 is equal to x divided by 20. x divided by 20. आणि tan 30 किती आहे? tan 30 आपल्याला sin 30, आपली पहिली लाईन sin 30. sin 30 किती आहे? 1/2. ओके, 1/2. आणि cos 30 किती आहे? √3/2. आणि मग tan 30 किती असणार आहे? 2 टू गेट कॅन्सल, 1/√3. पण हे तुमचा पार्ट पाहिजे. ठीक आहे, तर इथं महत्वाचं आहे टॅनचा जो टेबल आहे तो तुमचा पार्ट पाहिजे. ठीक आहे, tan 0 किती आहे? ठीक आहे, tan 30 किती आहे? tan 45 किती आहे? tan 60 किती आहे? आणि tan 90 किती आहे? tan 90 किती आहे? तर बघा, tan 0 0 आहे, tan 30 1/√3 आताच बघितला, tan 45 हा 1 आहे, tan 60 √3 आहे आणि tan 90 हा इन्फिनिटी आहे. ओके, tan 90 हा काय आहे? इन्फिनिटी आहे. ओके, अशा पद्धतीनं टॅनचं टेबल आपल्याला लक्षात पाहिजे. ठीक आहे, tan 30 किती आहे? 1/√3 इज इक्वल टू x/20. सो 20 ला इकडे घ्या, √3 ला इकडे घ्या, किंवा फक्त रूट या 20 ला इकडे घेऊन गेलात तरी चालेल. सो 20/√3 इज इक्वल टू x. सो x अंतर किती येईल? 20/√3. 20/√3 मीटर. जर का तुम्हाला √3 ची व्हॅल्यू 1.73 दिलेली असेल किंवा तुम्हाला ऑप्शन बघून करायला लागेल, ऑप्शन जर का पॉईंट्स मध्ये त्यांनी दिलेले असतील तर तुम्हाला √3 ची व्हॅल्यू 1.73 टाकायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे मग x ची व्हॅल्यू काढली पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन बघून करा. ठीक आहे, ऑप्शन बघून करा. तसं नसेल तर दुसरा पर्याय आहे आपल्याकडं की याला काय करू शकतो आपण? x इज इक्वल टू 20/√3. या √3 न तुम्हाला नसेल डिवाइड करायचं तर मल्टिप्लाइड बाय √3 आणि मल्टिप्लाइड बाय √3 करा. इथं काय होईल? 20 इंटू √3 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू, आणि मग हे आपल्याला मल्टिप्लिकेशन सोपं राहील. ठीक आहे, आणि हे 3. ओके, अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, जशी क्वेश्चनची गरज असेल त्या पद्धतीने काय करायचं आहे? आन्सर लिहायचं आहे. आता सध्या याचा आन्सर काय आहे?
किती 20/√3. राईट. पुढचा क्वेश्चन बघूया. हा काय आहे क्वेश्चन बघा. बघा काय म्हटलंय. अ ब्रिज अक्रॉस अ रिव्हर मेक्स अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ द रिव्हर बँक. म्हणजे जसं या फिगरमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. इफ द लेंथ ऑफ द ब्रिज अक्रॉस द रिव्हर इज 150. या ब्रिजची ही जी लेंथ आहे ती आपल्याला किती दिली आहे 150 मीटर. व्हॉट इज द विड्थ ऑफ द रिव्हर. व्हॉट इज द विड्थ ऑफ द रिव्हर. आपल्याला ही विड्थ विचारलेली आहे. आपल्याला काय विचारले ही विड्थ किती विचारले. ओके आपल्याला ही विड्थ काढायची आहे. ओके काय अडचण आहे. आपल्याला काय माहिती आहे हायपोटेनस माहिती आहे. ठीक आहे आणि हा किती आहे 45. हा 45 डिग्री. आता 45च्या समोरची बाजू ही ऑपोजिट साइड आहे. ठीक आहे आणि ऑपोजिट साइड आणि हायपोटेनस ऑपोजिट साइड आणि हायपोटेनस यांच्यामधलं रिलेशन काय आहे की साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग इथं काय आहे थीटा किती आहे 45. सो साइन 45 इज इक्वल टू ऑपोजिट साइड जी की आपल्याला माहित नाही तिला आपण म्हणूया एक्स. त्या तीच विड्थ आहे रिव्हरची. तिला आपण जर का एक्स म्हटलं आणि हायपोटेनस किती आहे 150. ओके 150. मग साइन 45 किती आहे साइन 45 इज 1/√2. 1/√2. सो x अपॉन 150 आणि याला जर का इकडे घेऊन गेलो आपण तर काय येईल x आन्सर x इज इक्वल टू 150/√2. याला फक्त इकडे घेऊन जा x इज इक्वल टू मिळेल. आणि हे काय आहे ओके. जर तुम्हाला √2 इथं डिनॉमिनेटरला ठेवायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता सेम माझ्यासारखं √2 नी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करा मल्टिप्लाय करा आणि √2 × √2 काय येणार 2. सो काय येणार हे अपॉन 2. 2 1 जा 2 275 जा 150. सो 75/√2 हे काय असेल 75/√2 meter is the width of river. तेच आपल्याला विचारलंय width of the river. ओके समजलंय. ओके बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे. द लेंथ ऑफ स्ट्रिंग बिटवीन अ काइट अँड अ पॉइंट ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग 10 meter high is 180 meter. If the string makes an angle theta with the level ground such that tan theta is equal to 4/3, how high is the kite from the ground? Okay, तुम्हाला लेंथ ऑफ अ स्ट्रिंग दिलेली आहे. ओके लेंथ ऑफ अ स्ट्रिंग दिलेली आहे पण कुठून बिटवीन काइट अँड अ पॉइंट ऑन द रूफ. ओके म्हणजे पूर्णपणे बॉटम पासून नाही दिलेली रूफ पासून दिलेली आहे बिल्डिंगच्या. आणि त्या बिल्डिंगची जी हाईट आहे त्या बिल्डिंगची हाईट किती आहे 10 मीटर आणि त्या लेंथ काइटच्या आणि रूफच्या मधलं अंतर किती आहे 180 मीटर. इफ द स्ट्रिंग मेक्स अन अँगल थीटा विथ द लेवल ग्राउंड. ग्राउंड बरोबर ती स्ट्रिंग काय करते थीटा एवढा अँगल करते. आता काइट कुठं असणार आहे ऑब्झर्वरच्या वर. ठीक आहे त्यामुळे इथं कुठली कॉन्सेप्ट असणार आहे अँगल ऑफ इलेव्हेशन. ओके अँगल ऑफ इलेव्हेशन काय आहे
लाईन ऑफ विजन आणि हॉरिझॉन्टल लाईन यांच्यामध्ये केलेला कोन यांच्यामधला अँगल म्हणजे काय हो, लाईन ऑफ विजन. इथं काय आहे, इथं काय आहे, ऑब्झर्वर, इथं काय आहे, ऑब्झर्वर, आणि हा जो अँगल आहे हा काय आहे, थीटा आहे. पण त्यांनी काय केलेलं आहे, ऑब्झर्वर पासून काइटचं डिस्टन्स नाही दिलेलं, त्यांनी काय केलेलं आहे, रूफ पासून, म्हणजे एक बिल्डिंग आहे ज्याची उंची किती आहे हो, 10 मीटर. ही एक बिल्डिंग आहे असं म्हणूया ज्याची 10 मीटर, 10 मीटर. ओके, हाईट किती आहे त्याची, 10 मीटर. इथं हा रूफ आहे आणि ह्या काइट आहे. इथं मी म्हणतो रूफ आहे, इथं काय आहे, रूफ आहे. आणि रूफ पासून जे काइटचं डिस्टन्स आहे ते किती आहे, 180 मीटर, 180 मीटर. ओके, आता मला एक सांगा, हे 10 मीटर आहे. ओके, आणि ही काय हो, हॉरिझॉन्टल लाईन आहे. ही काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन. आणि आपण बघितलं हॉरिझॉन्टल लाईनला लाईन ऑफ विजन केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इलेव्हेशन. ओके, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. मी जर का या हॉरिझॉन्टल लाईनला एक पॅरलल लाईन इथं काढली, ठीक आहे, एक हॉरिझॉन्टल लाईनला मी पॅरलल लाईन काढली, तर हे मीटर जे, हे 10 मीटर हे जे डिस्टन्स आहे तेच काय असणार आहे, हे 10 मीटर. कुठून कुठपर्यंत, इथून इथपर्यंत. ठीक आहे, हे काय असणार आहे डिस्टन्स, 10 मीटर. आणि ही लाईन याला पॅरलल आहे. ठीक आहे, आणि हा अँगल थीटा आहे, याचा अर्थ हा ही अँगल काय असणार आहे, थीटा असणार आहे. हा अँगल काय असणार आहे, थीटा असणार आहे. म्हणतो ना आपण की पॅरलल लाईनच्या मध्ये जे अँगल्स असतात हे काय असतात, इक्वल असतात. ठीक आहे, मग हे या दोन पॅरलल लाईन आहेत, हा थीटा आहे म्हणजे हा पण काय आहे, थीटा आहे. आणि त्यांनी काय विचारले हो, त्यांनी काय विचारले, हाऊ हाय इज द काइट फ्रॉम द ग्राउंड. ग्राउंड पासून या काइटचं डिस्टन्स किती आहे किंवा काइट किती हाईट वरती आहे. बरं, हे तर आपल्याला समजलं की हे 10 मीटर आहे. म्हणजे आपल्याला काढायचंय काय हो, हे डिस्टन्स काढायचं. जर का आपलं हे डिस्टन्स आपल्याला माहिती झालं तर आपण काय काढू शकतो, ग्राउंड पासून काइटची हाईट काढू शकतो. आणि हे आधीच किती आहे, 10 मीटर आहे. ओके, आपल्याला काय दिलंय, गिव्हन व्हॅल्यूज काय आहेत बघा. tan theta इज इक्वल टू 4/3. बरं, tan theta म्हणजे काय हो, ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. ओके, ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. मी तर एक ट्रायंगल काढतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये हा थीटा आहे असं समजूया. ऑपोजिट साइड म्हणजे काय हो, ही 4 आहे आणि ऍडजसंट साइड ही काय, 3 आहे. आणि आपल्याला काय माहिती पाहिजे, हायपोटेनस. आपल्याला काय माहिती पाहिजे, हायपोटेनस. बरं, माहित नाही आपल्याला हायपोटेनस. का आपल्याला हायपोटेनस काढायचंय, जरा इकडे बघा. आपल्याला tan थीटा दिलाय, मान्य आहे. काय दिलंय आपल्याला, tan थीटा दिलाय. tan थीटा काय असतो, ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस, सॉरी, डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. tan थीटा काय असतो, tan थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. पण ही साइड काढून आपल्याला उपयोगाच आहे का, बर, ही साइड जरी काढली तर त्याच्यासाठी ही साइड तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्याला ही साइड अननोन आहे आणि ही पण साइड काय आहे, अननोन आहे. मग काही उपयोग आहे का tan थीटा वापरून. म्हणजे आपल्याला ज्याच्यामध्ये हायपोटेनस आहे अशी व्हॅल्यू वापरायला पाहिजे. जसं की तुम्ही वापरू शकता साइन थीटा. का बरं साइन थीटा, कारण हा थीटा आहे आणि त्याच्या समोरची ही बाजू आहे. ठीक आहे, ही बाजू काय आहे, टॅन थीटाच्या समोरची आहे, थीटाच्या समोरची आहे. म्हणजे साइन थीटा जर का आपण वापरला, इथं साइन थीटा जर का आपण वापरला तर ही ऑपोजिट साइड आणि डिवाइडेड बाय हायपोटेनस, म्हणजे तुम्ही ही बाजू काढू शकता. ओके, आणि हायपोटेनस आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण काय काढायचं, पहिल्यांदा याच्यासाठी फक्त, कशासाठी, याचा काही संबंध नाही. इकडं आपलं काय चाललेलं आहे की हा रेशो फाइंड आउट करणं गरजेचं आहे.
हा टॅन थिटा हा काय आहे, रेशो आहे. या ऍक्च्युअल व्हॅल्यूज नाहीत, लक्षात ठेवा, या रेशो मधल्या व्हॅल्यूज आहेत. आणि इकडं टॅन थिटा इज इक्वल टू 4/3 आहे. आणि मग 4 काय ऑपोजिट साइड, 3 काय ऍडजसंट साइड. मग याच्यावरनं हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू आपण काढू शकतो, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. म्हणजे 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16, 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9, सो 25. h स्क्वेअर इज इक्वल टू 25, h इज इक्वल टू 5, h इज इक्वल टू 5. सो साइन थीटा इज इक्वल टू काय येईल, साइन थीटा इज इक्वल टू काय येईल, ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस. ओके, ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस. ओके, साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला समजली, साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला समजली. आता साइन थीटाची व्हॅल्यू जर का इथं पुट केली, मी इथं वापरली साइन थीटाची व्हॅल्यू, तर काय येणार बघा बरं जरा. याला मी क्वेश्चन मार्क, याला मी एक्स म्हणतो, याला काय म्हणतो मी, एक्स म्हणतो. ठीक आहे, हा झाला एक्स. ओके, मग साइन थीटा इज इक्वल टू, त्या ठिकाणी साइन थीटा इज इक्वल टू काय हो, ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस. म्हणजे काय, एक्स डिवाइडेड बाय 180, एक्स डिवाइडेड बाय 180. आणि साइन थीटा इज इक्वल टू किती म्हटले आपण, 4/5. साइन थीटा इज इक्वल टू 4/5 आणि हे एक्स अपॉन 180. याला इकडे जाऊ द्या. सो एक्स इज इक्वल टू काय येईल, 4 इंटू 180 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 3 जा आणि हे किती 5 6 जा. सो एक्स इज इक्वल टू किती आले, 4 6 जा 24, 4 3 जा 12 प्लस 2 14, 144 मीटर. एक्स इज इक्वल टू किती आले, एक्स इज इक्वल टू किती आले, 144 मीटर. आणि आपल्याला काय विचारले हो, हाऊ हाय इज द काइट फ्रॉम द ग्राउंड. मग आपलं जे आन्सर असेल ते काय असेल, हाईट ऑफ अ काइट फ्रॉम द ग्राउंड. आणि ग्राउंड पासून ही बिल्डिंग किती आहे, 10, आणि तिथून पुढं काइट किती आहे, 144. म्हणजे टोटल जे आपला आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, 154 मीटर. 154 मीटर. गॉट इट, समजलंय का बघा. आपण पहिल्यांदा फिगर तुम्हाला मांडता आली पाहिजे. ठीक आहे, फिगर काढल्यानंतर तुम्हाला हे समजून येईल की हा थिटा आणि हा थिटा इक्वल आहे. आणि त्याच्यावरनं तुम्ही लक्षात घेऊ शकता की ही अपोजिट साइड आहे, त्यामुळे तुम्हाला अपोजिट साइड आणि ही साइड माहित नाही, तुम्हाला काय माहिती आहे, हायपोटेनस माहिती आहे. मग हायपोटेनस आणि अपोजिट साइड यांच्यामधले रिलेशन कोण आहे, तर साइन थिटा आहे. अपोजिट साइड आणि हायपोटेनस यांच्यातलं रिलेशन काय आहे, साइन थिटा आहे. मग साइन थिटा काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की साइन थिटाचा रेशो काय आहे, आणि साइन थिटाच्या रेशोवरनं आपण काय काढू शकतो, ऑपोजिट साइड काढू शकतो. आणि ऑपोजिट साइड हेच आपल्याला गरजेचे आहे. आणि त्याच्यावरून आपण काय काढली, हाईट ऑफ द काइट फ्रॉम द ग्राउंड. ओके, ओके, बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, अ व्हर्टिकल टॉवर स्टँड्स ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेन अँड इज surmounted by a flagstaff of 7 meter. From a point on the plane, the angle of elevation of the bottom of the flagstaff is 30 degree and that of the top of the flagstaff is 60 degree. Find the height of the tower. ओके, याची आपण फिगर काढूया. त्यांनी काय सांगितलंय, एक हा एक टॉवर आहे, समजा हा एवढा टॉवर आहे. ठीक आहे, आणि त्या टॉवरवरती काय आहे, एक फ्लॅग स्टाफ आहे. ओके, टॉवर आहे आणि टॉवरच्या वर एक ध्वज आहे. ओके, आणि त्याची जी लेंथ आहे, त्याची जी हाईट आहे ती काय आहे, 7 मीटर. त्याची जी हाईट आहे
ती किती आहे 7 मीटर. आणि आपल्याला काय विचारले हो, या टॉवरची हाईट किती आहे. आपण जर का या टॉवरच्या हाईटला एच म्हटलं, ठीक आहे, या टॉवरच्या हाईटला एच म्हटलं तर टोटल हाईट किती झाली हो, एच प्लस 7. टोटल हाईट किती झाली, एच प्लस 7. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, की फ्रॉम अ पॉइंट ऑन द प्लेन, ग्राउंड पासून अँगल ऑफ इलेव्हेशन ऑफ द बॉटम ऑफ द फ्लॅग स्टाफ इज 30 डिग्री. म्हणजे या बॉटम पासूनच या फ्लॅग स्टाफच्या आपल्या प्लेन पासून या बॉटम पर्यंत ही काय आहे, लाईन ऑफ विजन आहे, आणि ही काय हॉरिझॉन्टल लाईन, आणि यांच्यामध्ये असणारा जो अँगल आहे तो किती आहे 30 डिग्री आहे. आणि दुसरं त्यांनी काय सांगितलंय की फ्लॅग स्टाफच्या टॉप पासून ग्राउंड पर्यंत जे अँगल ऑफ इलेव्हेशन आहे ते किती आहे 60 डिग्री. ते किती आहे 60 डिग्री. ठीक आहे, असं मी काय करतो, बरं जाऊ द्या, 60 डिग्री असू द्या. असं आता बघा, तुम्हाला 30 डिग्री आणि 60 डिग्री असे दोन अँगल दिलेले आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला काय काढायला लावली आहे, हाईट ऑफ द टावर. जर का 30 डिग्री वापरलं तर काय हो, ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. आणि 60 डिग्री जर का वापरले तर काय होईल, ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. या ठिकाणी ऍडजसंट साइड दोन्ही वेळी काय इक्वल आहे, आणि याचाच वापर, या इन्फॉर्मेशनचा वापर आपण काय करू शकतो, हे काढण्यासाठी करू शकतो. तर बघा, पहिलं आपण काय करूया, tan 30 काढूया. tan 30 काय असेल बघा, की ऑपोजिट साइड काय एच, आणि मी याला एक्स मानतो. ठीक आहे, याला मानतो एक्स ऍडजस्टंट साइडला, अपॉन काय असेल एक्स. tan 30 इज इक्वल टू एच अपॉन एक्स. tan 30 किती आहे 1 अपॉन √3 इज इक्वल टू एच अपॉन एक्स. सो एक्स ला इकडे घ्या तर काय होईल, √3 इंटू एच. √3 इंटू एच. एक्स ला जर का आपण इकडे घेतलं तर एक्स ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, एक्स इज इक्वल टू √3 इंटू एच. आता मी काय वापरतो, tan 60 डिग्री वापरतो. tan 60 डिग्री ची ऑपोजिट साइड काय हो, एच प्लस 7. ही टोटल आहे ना, एच प्लस 7, एच प्लस 7. आणि ऍडजस्टंट साइड तीच जी मगाशी होती, एक्स आधी दिलेली आपल्याला. tan 60 किती आहे, √3 एच अपॉन एच प्लस 7 अपॉन एक्स. याला इकडे घ्या आणि याला इकडं, एक्स इज इक्वल टू एच प्लस 7 डिवायडेड बाय √3. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आपण असं म्हटलं, इक्वेटिंग 1 and 2. इक्वेटिंग 1 and 2 काय हो, √3 इंटू एच इज इक्वल टू एच प्लस 7 अपॉन √3. का, तर ही व्हॅल्यू कशाची, एक्स ची, आणि ही पण व्हॅल्यू कशाची, एक्स ची. त्यामुळे याला हे इक्वल येणार, आणि तेच आपण घेतलेलं आहे. या √3 ला इकडे घ्या, काय झालं, √3 इंटू √3 इंटू एच इज इक्वल टू एच प्लस 7. सो हे काय होईल, √3 इंटू √3, 3 इंटू एच इज इक्वल टू एच प्लस 7. आता एच ला इकडे घ्या, काय मिळेल आपल्याला इथं बघा, 3h मायनस एच इज इक्वल टू 7. 2h इज इक्वल टू 7, आणि h इज इक्वल टू काय भेटेल, 7 अपॉन 2, म्हणजे h इज इक्वल टू किती, 3.5 मीटर. आणि आपण त्यालाच काय म्हटलोय, हाईट ऑफ द टावर. h ला काय म्हटलंय, हाईट ऑफ द टावर, आणि तीच आपल्याला भेटली, किती भेटली, 3.5 मीटर. ओके.